नमस्कार रुक्साना मॅडम. नमस्कार सुनीता मॅडम. कसं काय यानं केलं? अहो, माझ्या वर्गातील 2 मुलांसाठी मी नेमकं काय करावं हे मलाच कळतच नाही आहे. नेमकं कोणती अडचण आहे? 2 मुलांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीच जमत नाहीये. अच्छा, तुमचे सगळे प्रयत्न झालेत का? अहो, मी सगळे प्रयत्न करून पाहिले. आपण काय करूया, एक नाविन्यपूर्ण कल्पना घेऊया. सांगा बरं मला. आता आपण घेऊया ती कल्पना की त्यातून मुलांना आनंद पण मिळेल आणि शिकायला पण मिळेल. चालेल? हा, चालेल चालेल मला. बघा रुक्साना मॅडम, आता आपल्याकडे 5 चौकोनी आकार आहेत. होय मॅडम. आता आपण काय करूया, या आकारासोबत वजाबाकी जाऊया, है ना. आता माझ्याकडे 5 चौकोनी आकार आहेत. त्यापैकी मी एक चौकोनी आकार काढून टाकला, म्हणजेच कमी केला. आता माझ्याकडे किती चौकोनी आकार उरलेत बरं? 1 2 3 4. अगदी बरोबर. आता आपण काय करूया की आता आपण त्रिकोण आकार आहेत माझ्याकडे. बघा, माझ्याकडे 3 त्रिकोण आकार आहेत. आता यातून मुलांना काय होईल की चौकोन त्रिकोण ही संकल्पना पण अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होईल आणि त्यांना ती हाताळायला पण मिळेल, है ना. म्हणजे त्रिकोण कसा असतो तर ते असे हाताळू पण शकतात ना. हो मॅडम. आणि हे साहित्य असं आहे मॅडम की ते खराब होत नाही. हो, मुलांनी हाताळलं तरी खराब होत नाही, तुटत नाही. त्यामुळे हे साहित्य आपल्या खूप उपयोगाचं आहे. आता आपण काय करूया, आपल्याकडे 3 त्रिकोणी आकार आहेत, त्यामधून 3ही त्रिकोणी आकार कमी करूया. 1 2 3. आता आपण काय केलं, 3 मधून 3 वजा केले. तर आता किती शिल्लक राहिले? काहीच नाही, म्हणजेच 0 शिल्लक राहिलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा, 3 वजा 3 बरोबर 0. बघा, आता आपल्याकडे 7 आयत आकार आहेत. 1 2 3 4 5 6 7 आहे ना रुक्साना मॅडम. आता आपल्याकडे 7 आयत आकार आहेत. कृती आकार घेतलेत. आता आपण याच्यातून सांगा किती वजा करायचे बरं? आता आपण यातले 3 कमी करूया. चालेल. 1 2 3. तुम्ही असंच मुलांसोबत जायचं, मुलांनाच विचारायचं की किती कमी करायचं. म्हणजे काय होते की कोणत्याही आनंददायी कृतीमध्ये मुलांचा सहभाग वाढेल. मुलांचा सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना अजून मजा येते. मुलांच्या सहभागामुळे त्यांना आनंद वाटेल वजाबाकी करण्यात. आणि मीही या कृतीमध्ये सहभागी आहे ही भावना त्याची वाढीस लागते. आता बघा, 7 आपल्याकडे आकार होते ना, आयताकृती. आता त्यातून आपण किती 3 वजा केले. आता आपल्याकडे किती राहिले बरं शिल्लक? 1 2 3 4. अगदी बरोबर. या प्रकारे जर आपण घेतलं ना मॅडम, तर किती सहजपणे माझे मुलं वजाबाकी करतील. बरोबर. रुक्साना मॅडम, आपण आता एक कृती घेतली की नाही, है ना, ती छान होती की नाही खूप. आता माहितीये काय करू आपण रुक्साना मॅडम, त्याला जोडून आणखी एक कृती घेऊया. ती पण आनंददायी असेल, म्हणजे तुमची अडचण एकदम दूर होईल. चालेल? बरं, चालेल मला. आता बघा रुक्साना मॅडम, मी इथे 6 चेंडू काढलेले आहेत आणि अतिशय सोपे काढायला आहे की नाही. आता या 6 चेंडूपैकी तुम्ही एक चेंडू रंगवा. आता मला सांगा, न रंगवलेले चेंडू किती? 1 2 3 4 5. न रंगवलेले चेंडू आहेत 5. 6 वजा 1 बरोबर 5. ह्या अशा कृती तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. वेगवेगळे चित्र काढून त्यांना रंगवायला लावू शकता. आता मला सांगा, मुलांना रंगवायला खूप आवडते, म्हणून ही ऍक्टिव्हिटी आपल्याला परिणाम देणारी असणार आहे. काय रुक्साना मॅडम, वाटते का तुमची अडचण दूर होईल? हो मॅडम, माझी नक्कीच अडचण दूर होईल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद रुक्साना मॅडम.